आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कमळीला लई शिकायची ताकद दे। अगं माझं तर काय, मी तर कॉपी करूनच पास होणार आहे की। ए हु आर यू? कोण आहात कोण तुम्ही? ए बघा बघा, आपल्या कॉलेजमध्ये असल्या मुलींनाही ऍडमिशन द्यायला लागलेत। ए एक्सक्यूज मी, यू टॉक नॉनसेन्स यू। नमस्कार। नवीन ॲडमिशन? मी शंभू, मी पण या कॉलेजमध्ये नवीन ॲडमिशन आहे। नमस्कार, मी कमळी मोहिते। निंगी नीलांबरी गोरपडे। मी रत्नागिरीहून आलोय। तुम्ही? आम्ही सिंधुटेकून आलोय, कोल्हापूर। तुम्हासनी माहित आहे काय पुढचा कुठला तास आहे? इंग्लिशचा। तुम्ही बाकीच्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तुमचं चालू दे। सर येतीलच आता, तोवर मी जागेवर जाऊन बसतो। तास संपला की भेटतो तुम्हाला। काय आता कळलं? ते फुलं दिवे हे कोणी लावलेले? ऑब्विसली या गावछाप लोकांनी। वेट ओ माय गॉड, लुक ॲट दिस। यांनी बेंचवर डिझाईन्स बनवले आहेत अक्षरशः। अव्वा, डिझाईन म्हणा, ही तर कॉलेजची मालकीन आहे ना वा। मग हिला स्वस्तिकचं चिन्ह बी कळलं ना। हे यू whatever. You know what? It's not their fault की ते एवढे गावढळ आहेत आणि एवढ्या घाणेरड्या गावावरनं येतात। आता ते तर पहिल्यांदा एवढं मोठं कॉलेज बघत असतील, एवढे गुड लुकिंग लोक बघत असतील, तर असं लो स्टँडर्डवाले थिंग्स तर कळणारच ना। चुकी ना माझ्या आजीची आहे की यांच्यासारख्या लो स्टँडर्ड लोकांना इथे ॲडमिशन देऊन आपल्या कॉलेजचे स्टँडर्ड्स डाऊन करून टाकले। आता घ्या, असंच रोज होणार जोकरपणा काहीतरी। ते माझी ग्रॅनी आजी बोलते ना, माकडाच्या हातात काकड। कमळे काय ग हे? माकडाच्या हातात काकडा असं आहे ते, पण काकडा म्हणजे काय हे माहित आहे का तुला? आय नो, कुकुंबर। शराब जास्त हसायला येते, हसणं बंद कर। गाईज, तुम्हाला गावाचे जोकर्स पाहिजेत? गावच्या पीपल बघा बघा बघा, आणि कपडे बघा यांचे। शी, कॉलेजमध्ये कोणी असे कपडे घालतं का? आणि हे काय ग, शाळेतच का? गावच्या कुठली? यू गर्ल्स, लेट्स गो फ्रॉम युअर। ह्यांच्या बाजूला उभं राहून ना मला एलर्जी होऊन जाईल। तसं पण ते माझ्या जवळून जरी पास झाले ना तरी मला घाणेरड्या शेणाचा वास येतो। यू हे फूड
आणि हे पैसे, आता ना तुम्हाला भिका मागायची गरज नाही. हे पैसे उचलायचे आणि इथून गेट लॉस व्हायचं. आम्ही पिकवतोय म्हणून तुमच्यासारखे शहरातले लोक खाऊ शकतात. माझी आई बरोबर बोलते, पैशानं सगळं विकत घेता येत नाही, संस्कारानं अक्कल तर नाहीच नाही. आज तुझ्याकडे बघून पटलं बी. निंगे आलोच मी. आज बंडूदादांना मुद्दाम म्हटलं मी करते यांना मालिश, तेवढाच तुमच्याशी बोलायला वेळ मिळेल. मी सांगू का, हा सगळा डोलारा सांभाळता सांभाळता आता थकायला होतो. म्हणजे राजन आहेच, पण तो एकटा तरी कुठे कुठे धावणार ना. त्यामुळे खूप मनात असून सुद्धा तुमच्याबरोबर निवांत बसायला वेळच मिळत नाही. काल ती मुलगी अगदी वेळेवर आली, ती तशी आली नसती तर काय झालं असतं हो, मी तर कल्पनाच करू शकत नाही. त्या पोरीने बघा गेल्या 2 दिवसात एकदा मला एकदा तुम्हाला केवढी मदत केली. हुशार चुणचुणीत आहे ना, आणि हो हसते किती गोड. तुम्हाला सांगू का, ती मुलगी भेटल्यापासून ना मी माझ्या मनामध्ये आपल्या नातीची प्रतिमा तयार करते. देवासमोर हात जोडले आणि देवाने हिला पाठवलं. देवानेच इशारा दिलाय की आपली मोठी नात लवकर येणार आहे म्हणून. तिच्या आई वडिलांनी किती चांगले संस्कार केलेत ना तिच्यावर. नाही तर तिच्या वयाची आत्ताची मुलं आपण बघतोच ना. एक तर आपल्या घरातच आहे जेन झी ब्रोवाली जनरेशन. खरंच, पण त्या दोघींना आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे हे मला कळलं असतं ना देवळात, तर मग मीच त्यांची राहण्याची सोय केली असती हो. त्यांना एवढा त्रास झालाच नसता. तुम्ही काही म्हणा, आपलं आणि त्या मुलीचं काहीतरी नातं असणार. असलंच पाहिजे हो, त्याशिवाय असे योगायोग नाही घडायचे. मला खूप असं वाटतंय की आपली नात कमळीसारखीच असू दे. काय झालं, हा विषय काढला म्हणून वाईट वाटलं का? मला कळतंय हो तुम्हाला पण त्रास होतोय ते, पण मी तरी कोणाशी बोलू, तुमच्याशिवाय आहे कोण मला दुसरं. आता तुम्हाला मी आणि मला तुम्ही, या वयात आपणच आहोत ना एकमेकांना. आपण थोडं जरी पुण्य कमावलं असेल ना तरी माझी इच्छा पूर्ण होईल. माझी नात लवकर या घरात येईल आणि तुम्ही सुद्धा बरे व्हाल. आणि मग मी ठरवलंय, मग तुम्हाला दोघांना सोडून मी कुठेही जाणार नाही.